तर कोजागिरी पौर्णिमेला आम्ही काय धमाल केली ते बघूयात पुढेच। चला तर मग। तर ही बघा कोजागिरी पौर्णिमेची रात्र अशी दिसत होती। जाताना आम्ही माझ्या माहेरी, सातारा जिल्ह्यातलं रहमतपूर असं गाव आहे, तिथे कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते। तर त्या उत्सवासाठी आम्ही सर्वजण घरातले निघालो होतो। खूप रात्र झालेली होती, रात्रीचे आम्ही मुंबईवरून निघालेलो होतो। तुम्ही बघू शकता खूप अंधार आहे रोडला आणि जाताना आम्हाला काही खूप ट्रॅफिक लागलेलं नाही, त्यामुळे व्यवस्थित आम्ही घरी तिथे पोहोचलो होतो। आणि जाता जाता गाडीत बसली असता काही मला अशा चंद्र दिसत होता पौर्णिमा असल्यामुळे, त्यामुळे त्याचा काही फोटो मी टाकलेले होते, सुरुवातीलाच मी टाकलेला आहे बघा। तर ते मोकळं असं आकाश पाहून खूप छान वाटत होतं, कारण हल्ली मुंबईत असं आपल्याला आकाश बघायलासुद्धा भेटत नाही। गावाला गेलं तरच असं दृश्य बघायला मिळतं। तर हे पहा, आम्ही सकाळचं लवकर उठून मंदिरात हार जो आणलेला होता आम्ही तो देवाला घालण्यासाठी मंदिरात गेलेलो आहे। तुम्ही पाहू शकता खूप मोठा हार आम्ही जाताना नेलेला होता, पूर्ण लाल गुलाबांचा होता। आणि हे देवस्थान म्हणजे हनुमानाचा अवतार आहे, श्रीमंत रोकडेश्वर महाराज असं म्हणतात। तर तुम्ही बघू शकता मूर्ती किती सुंदर आणि किती आकर्षक पद्धतीने सजावट केलेली आहे मंदिराची। आणि ते मंदिरातले स्वामी आम्ही आणलेला हार ते लावत आहेत। तर हे पहा पूर्ण मंदिराची सजावट फुलांनी कसं मंदिर सजवलेलं आहे। हे पहा हार लावल्यानंतर कसं दिसत आहे मंदिर, आणि आम्ही काही फोटो काढून घेतले, तुम्ही बघू शकता। सर्वात मोठा हार आमचाच होता। तर त्यानंतर आरवी आमच्या जुन्या घरी गेलेली, तिथे अशी खेळत होती आरवी खूप, तुम्ही बघू शकता। ती तिच्या भावाबरोबर गळ्यात डमरू टाकून खेळत बसलेली होती। मग मी तिला आवाज दिला, म्हटलं चल आपण आपल्या घरी जायचं आहे, आता बाद झालं खेळणं। मंदिरातील माझ्या वडिलांसोबत काही फोटो, आणि त्यानंतर घरी आल्यावर आम्ही अशी रील बनवली माझ्या बहिणीच्या मुलासोबत आणि माझ्या मुलीसोबत। तुम्ही बघू शकता पुढे कशा प्रकारे आम्ही टाइमपास केलेला आहे रील बनवून। आणि ते आमचं सर्वात छोटं बाळ बघा कसं त्या रीलचा आनंद घेत आहे आणि हातवारे करून नाचत आहे। खूप मज्जा आली त्याच्यासोबत ही रील बनवताना, तुम्ही बघू शकता। ही कोजागिरीची रात्र बघा किती चंद्र छान दिसतोय, आणि मी तेव्हा फोटो काढत होते त्या चंद्रासोबत, तुम्ही बघू शकता। त्यानंतर आम्हाला मंदिरात जायचं होतं, आणि हा माझ्या बहिणीचा मुलगा, त्याला त्या जत्रेतून खेळणं आणलेलं होतं, तर तो त्याच्यासोबत कसा खेळतोय बघा। खूप मस्तपणे तो खेळत होता, त्याला खूप आवडलेली होती ती बाहुली। हसा नाही ती नेमकं आता बघितलं का? आणि हे पहा गजराजांचं आगमन झालेलं आहे रहमतपूरमध्ये। गजराजाचा खूप मोठा मान असतो, श्रीमंत रोकडेश्वरांना तो हवा घालतो, त्यांना तो मानवंदना देतो। तुम्ही पुढे बघू शकता कशा प्रकारे गजराज श्रीमंत रोकडेश्वरांच्या पालखीला हवा घालतात, ते तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमे दिवशी माझ्या माहेरची यात्रा खूप उत्साहात जल्लोषात साजरी होते। तुम्ही पुढे बघू शकता कशा प्रकारे पारंपरिक खेळसुद्धा आहेत, परत गजराज कशा पद्धतीने हवा घालतात, कशा पद्धतीने ते पुढे चालत जातात, तुम्ही बघू शकता। सर्व काही मी ह्या ब्लॉगमध्ये ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर कसा वाटला तुम्हाला माझ्या माहेरचा कोजागिरी पौर्णिमेचा ब्लॉग, मला नक्की कमेंट करून सांगा।
क्या नाम से भस्म हुए रोज सब धड़ से होगा पर अलग। तर कसा वाटला तुम्हाला माझा कोजागिरी पौर्णिमेचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. शुभरात्री.